नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मंचुरियनची रेसिपी बघणार आहे। आपण अगदी रेस्टॉरंटसारखे मंचुरियन बनवणार आहे आणि अगदी परफेक्ट असे मंचुरियन, आणि तेही घरच्या घरी हेल्दी, घरचे व्हेजिटेबल वापरून, सर्व काही साहित्य घरचं वापरून, आणि घरची रेसिपी म्हटलं, घरी बनवलेलं म्हटलं म्हणजे हेल्दी फूड आलं। आणि बाहेरचं जाऊन खाण्यापेक्षा घरी बनवलेलं स्वादिष्ट रुचकर असं आणि घरचं हायजीन मेंटेन केलेलं जेवण कधीही आरोग्यासाठी चांगलं आणि मुलांसाठी चांगलं। मुलांना आजकाल चायनीज खूप आवडते, तर घरीच असे मंचुरियन बनवा आणि मुलांना खुश करा। चला तर पाहूया मंचुरियनची रेसिपी। नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना, माझ्या अर्चना आर्ट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आता आपण मंचुरियन रेसिपी बघणार आहे। त्यासाठी मी 2 कप कोबी घेतलेली आहे। कोबी हे मी बारीक कट करून घेतलेली आहे। पत्ताकोबी घेतलेली आहे। त्यासाठी मी 1 कप गाजरचा खीस घेतलेला, 1 कप बारीक कट केलेली शिमला मिरची घेतली आणि मस्त असं अर्धी वाटी कांद्याची पात घेतली। मस्त पात बारीक कट करून घेतली होती आणि 2 टेबलस्पून लसूण घेतलेला आहे। लसूण मी बारीक कट केलेला होता आणि 2 टेबलस्पून आल्याचे बारीक काप घेतलेले आहे। मस्तच आलं लसणाशिवाय ते चायनीज बनतच नाही। आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे मी इथे। जेवढा मैदा तेवढंच कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आपल्याला। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल। इथे मी 2 टेबलस्पून सोया सॉस घेत आहे आणि 2 टेबलस्पून रेड चिली सॉस घेत आहे। आणि हे मिक्स केल्यावर जर तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटत असेल तर त्याला घट्टपणा येण्यासाठी तुम्ही आणखी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता। आणि इथेच मी थोडा सकाळी घरी भात बनवला होता, तो भात आहे माझ्याकडे थोडा, तो भात घेत आहे 4 टेबलस्पून। त्या भातामुळे आपले मंचुरियन खूप असे क्रिस्पी होणार आहे। भात मी घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घेतला, बारीक करून घेतला आणि तो यात मिक्स करणार आहे मी आणि मस्त हे मिश्रण मिक्स करून घेणार आहे। बघा, तोपर्यंत आपण इथे आपलं आपेपात्र गरम करायला ठेवूया। तुम्ही आपेपात्रामध्ये सुद्धा हे फ्राय करून घेऊ शकता मंचुरियन, किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता, तेलामध्ये तळूनसुद्धा घेऊ शकता। यामध्ये मी थोडं चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। आणि तेलामध्ये डीप फ्राय केलं तर जास्त ऑइली मंचुरियन होतात आपले, म्हणून मी हे आपेपात्रामध्ये फ्राय करून घेत आहे। त्यामुळे कमी ऑइल लागेल आणि ऑइली होणार नाही आणि हे हेल्दी फूड आपल्याला बनवायचं आहे। सो बघा, इथे मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे। हे जर जास्त पातळ वाटत असलं तर तुम्ही आणखी यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा यापैकी काहीही मिक्स करू शकता। बघा, अशा प्रकारचे आपल्याला मंचुरियनचे बॉल तयार करून घ्यायचे आहे। हे हलक्या हाताने अशी सर्कल गोल गोल करून घ्यायचे आहे। बघा, अशा पद्धतीने। आणि हे आपल्याला आपेपात्रामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। आपेपात्र मी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे बॉल ठेवणार आहे आणि 5 ते 10 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे। आणि मध्ये मध्ये आपल्याला हे बॉल परतून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित हे असे मस्त शेकून घ्यायचे आहे, फ्राय करून घ्यायचे आहे। याला बनायला जास्त वेळ लागत नाही, सो 10 मिनिटात हे बनून होतात। यावर थोडं झाकण ठेवून अलटपलट आपण करून घ्यायचं आहे। बघा, एक वाफ आलेली आहे, आपण झाकण काढून बघू शकतो। बघा किती छान असे झालेले आहे, खरपूसे झालेले आहे। आणि हे एकदा आपण याला पलटवून घेणार आहे आणि परत झाकण ठेवणार आहे। आणि बघा, आपले मंचुरियन बॉल अगदी परफेक्ट असे बनवून तयार आहे। बघा, मस्तच असे मंचुरियन आपले तयार आहे। खूप छान, मुलांना खूप आवडतात आणि तुम्ही अशी घरी बनवून पोटभर खाऊन एन्जॉय करू शकता। सो तुम्ही नक्की ही माझी रेसिपी ट्राय करा। आता आपण अशी ग्रेव्ही बनवणार आहे। त्याआधी आपण त्याचे नूडल्स बनवून घेणार आहे, नूडल्स तळून घेणार आहे। त्यासाठी मी इथे हे हाक्का नूडल्स घेऊन आलेली आहे। हे कुठेही तुम्हाला मॉलमध्ये किंवा किराणा शॉपमध्ये मिळून जातील, हे मी घेत आहे। आणि हे बघायला किंवा आपल्याला खूप किचकट रेसिपी वाटते, पण ही एवढी किचकट रेसिपी नाही आहे। हे बघा, मी तुम्हाला दाखवते। मंचो सूप म्हटलं, मंचुरियन म्हटलं की
हे नूडल्स आलेच. नूडल्स हे तुम्ही बनवून घरात तयार करून डब्यात भरून हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता आणि जेव्हा जेव्हा तुम्ही मंचाव सूप वगैरे बनवाल तेव्हा तुम्ही त्यासोबत खायला घेऊ शकता. इथे मी गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि त्या पाण्यामध्ये चवीनुसार 1 टेबलस्पून मीठ टाकून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे. या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यामध्ये हे आपले नूडल्स टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि हे नूडल्स आपल्याला 80% शिजवून घ्यायचे आहे. हे नूडल्स आपल्याला पूर्णपणे शिजवून नाही घ्यायचे. पूर्णपणे हे शिजवून घेतले तर जसे रेस्टॉरंटमध्ये असतात नूडल्स मंचाव सूपसोबत आपल्याला खायला मिळतात तसे हे नूडल्स बनत नाही. सो आपल्याला म्हणून हे 80% शिजवून घ्यायचे. तुम्ही हे 50% सुद्धा शिजवून घेतले तरी चालेल. बघा हे गरम गरम उकळत्या पाण्यामध्ये मी टाकले आहे. परत याला एक उकळी येऊ द्यायची आहे. त्यासाठी मी यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून देणार आहे आणि 5 मिनटं या पाण्याला उकळी येऊ देणार आहे. उकळी काढून घेणार आहे. बघा उकळी काढून घेतलेली आहे आणि हे आपले नूडल्स शिजून तयार आहे. हे पूर्णपणे 100% आपल्याला शिजवायचे नाही आहे. तर मी इथे बघा हे 80% शिजवून घेतले आहे. त्याच्या मनाने तुटत नाही आहे. हे जेव्हा मी तोडून दाखवले हाताने तेव्हा तुटले. हे त्याच्या मनाने तुटेल एवढे आपल्याला जास्त शिजवून नाही घ्यायचे. हे आपल्याला 80% शिजवून घ्यायचे. हे शिजवून घेतल्यानंतर यातलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे मस्त असं आणि यांना ड्राय करून घ्यायचे. त्याची प्रोसेस पण मी सांगते. यातलं पाणी आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे. थंड पाण्याने काय होईल की ते एकमेकांना चिपकणार नाही. बघा एकमेकांना चिपकणार नाही आणि ते असे सुटसुटीत मोकळे होतील. त्यासाठी आपल्याला यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत थंड पाणी टाकून 5 मिनटं तसंच थंड पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि परत ते पाणी काढून घ्यायचं आहे यामधलं आपल्याला. बघा इथे मी ते पण पाणी काढून घेत आहे थंड पाणी. ही रेसिपी एवढी किचकट वाटते, एवढी किचकट नाही. हे झटपट बनवून तयार होते आणि असे नूडल्स बनवून तळून तुम्ही घरात एअरटाईट डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला लागेल, जेव्हा तुम्ही चायनीज बनवाल तेव्हा हे खायला वापरू शकता. हे लवकर खराब होत नाही. हे तुम्ही खूप दिवसासाठी 2-3 महिन्यांसाठी सुद्धा तळून एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता. बघा हे असे बघा सुटसुटीत झालेले आहे. थंड पाणी टाकल्यामुळे हे खूपच सुटसुटीत झालेले आहे आणि याला आपण पूर्ण शिजवून नव्हतं घेतलं. आता याला मी कॉर्नफ्लॉवर लावून घेणार आहे. कॉर्नफ्लॉवर आपल्याला जास्त नाही टाकायचं, थोड्याच प्रमाणात टाकायचं आहे. तुम्ही जर जास्त कॉर्नफ्लॉवर लावलं तर जेव्हा आपण हे नूडल्स तळून घेऊ तेव्हा हे नूडल्स लवकर लाल होण्याची शक्यता आहे. लाल लाल होतील, हे असे व्हाईट दिसणार नाही. तर आपल्याला जसे रेस्टॉरंटमध्ये आहे तसे परफेक्ट नूडल्स बनवायचे आहे. म्हणून याला आपण थोड्या प्रमाणातच कॉर्नफ्लॉवर लावून घेणार आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा लावू शकता. सो बघा इथे किती छान दिसत आहे आणि अजिबात ते एकमेकांना चिपकलेले नाही. एक नूडल्स असा मोकळा झालेला आहे. बघा मी कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं आधीच. त्यात मी ही नूडल्स टाकून तळून घेत आहे. हे मस्त असे क्रिस्पी होतात. बघा तळून झालेले आहे, जास्त वेळ लागत नाही. हे तळून झालेले आहे. बघा आणखी मी तुम्हाला एक बॅच दाखवत आहे आणि हे खूप कुरकुरीत होतात, खूप छान होतात, मुलांना आवडतात. आणि चायनीज म्हटलं तर त्यासोबत हे नूडल्स तर आलेच, करायलाच पाहिजे. त्याशिवाय चायनीजची तर मजाच नाही आहे. सो बघा मी परत एक बॅच टाकलेली आहे, म्हणजेच परत एकदा राहिलेले सर्व मी तळून घेत आहे. बघा मस्त जे तळून होतात आपले. फक्त याला कमी शिजवायचे आहे आपल्याला, जास्त शिजवून घ्यायचे नाही आहे, नाही तर त्याचे तुकडे तुकडे होतात. बघा मस्त हे पण आपले झालेले आहे तळून आता. आणि कॉर्नफ्लॉवर कमी लावायचं. कॉर्नफ्लॉवर जर जास्त लावलं तर ते लाल होतात. बघा मस्तसे असे आपले नूडल्स तयार आहे तळून. हे नूडल्स चायनीजसोबत खायला मस्तच आहे. याशिवाय चायनीजची डिश हे कंप्लीट होतच नाही. बघा झाले आपले तळून. बघा किती छान आणि किती कुरकुरीत झालेले आहे. खूप छान झालेले आहे. मस्त असे मंचाव सूपमध्ये सुद्धा असे कुरकुरीत नूडल्स टाकून भरपूर पोटभर तुम्ही घरी बनवून पोटभर खाऊ शकता आणि मस्त अशी मजा घेऊ शकता. बघा तुम्ही नक्की ट्राय करा असे नूडल्स. बघा किती छान झालेले आहे. माझ्या मुलाला तर खूप आवडते चायनीज. सो त्याच्यासाठी मी बाहेर खाणं योग्य नाही आहे. सो मी घरीच बनवते त्याच्यासाठी. बघा किती मस्त असे झालेले आहे आपले.
छान, खूपच छान. आता आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहे. आता आपण मंचुरियनची ग्रेव्ही बनवून घेणार आहे. त्यासाठी मी कढईत तेल तापत ठेवलं आहे. तुमच्याकडे जर लोखंडाची तर कढई असली तर तुम्ही त्यातच ग्रेव्ही बनवू शकता, कारण त्याला असं स्मोकी फ्लेवर येते, स्मोकी होते. तुमचं खूप छान असं चायनीज बनते, अगदी रेस्टॉरंटसारखं. इथे माझ्याकडे स्टीलची कढई होती, सो मी स्टीलची कढई घेतली आहे. त्यात तेल खूप म्हणजे खूप कडक तापवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे 2 टेबलस्पून. 2 टेबलस्पून मी आल्याचे काप टाकलेले आहे, लसणाचे काप टाकलेले आहे आणि 2 ते 3 बारीक मिरच्या कट करून टाकलेल्या आहे. बघा, मस्त अशी होऊ द्यायची आहे. आता यामध्ये मी एक शिमला मिरची टाकलेली आहे. शिमला मिरचीसुद्धा बारीक कट करून घ्यायची आहे आणि एक गाजर किसून घेतलेलं आहे. एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि हे असं सगळं असं मस्त असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये थोडी 4 टेबलस्पून मी कोबी टाकून घेत आहे, म्हणजेच अर्धी वाटी मी कोबी टाकून घेत आहे. कोबी पण छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे मी. आणि या आपल्या ग्रेव्हीला घट्टपणा येण्यासाठी मी इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेत आहे. बघा, मी इथे 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर या सूपमध्ये ते स्लरी टाकायची आहे, म्हणजे या ग्रेव्हीमध्ये. आणि या ग्रेव्हीमध्ये ते स्लरी टाकल्यानंतर ग्रेव्हीला असं छान असं घट्टपणा येईल. आणि इथे मी थोडी कांद्याची पात टाकून घेत आहे. कांद्याची पातसुद्धा मी बारीक कट केलेली आहे, बारीक कट करून टाकत आहे. इथे मी 2 टेबलस्पून सोया सॉस टाकत आहे. 2 टेबलस्पून सोया सॉस टाकत आहे आणि 2 टेबलस्पून रेड चिली सॉस टाकत आहे. आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपले हे सॉसेस जे आहे हे थोडे शिजवून घ्यायचे आहे. आणि यामध्ये 1 टेबलस्पून मी मिरे पावडर टाकून घेतलेले आहे. मिरे पावडर टाकून घ्यायची आहे. त्याने अशी थोडी स्पायसी छान अशी मस्त टेस्ट आपल्या ग्रेव्हीला येते. आणि ही सॉस टाकलेली आहे, सॉसचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे सॉस फ्राय करून घ्यायचे आहे मस्त असे छान 5 ते 6 मिनिट आपल्याला. आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे, मस्त असं पाणी टाकायचं आहे. आणि या सूपचं आणि या ग्रेव्हीचं इतका छान सुगंध येत आहे घरात, इतकं छान टेस्टी हे झालेलं आहे. आणि त्याचं टेक्स्चर पण बघा किती छान झालेलं आहे. आता मी यात हे स्लरी बनवली आहे कॉर्नफ्लॉवरची, हे टाकून घेत आहे. या स्लरीमुळे आपल्या ग्रेव्हीला घट्टपणा येईल आणि आणखी छान होईल आपली ग्रेव्ही. अगदी असं परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल आपलं हे मंचुरियन बनत आहे, मंचुरियनची ग्रेव्ही बनत आहे. बघा, मस्त असं. आता यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकल्यानंतर याला मस्त अशा 3-4 उकळ्या येऊ द्यायच्या आहे. 3-4 उकळ्या काढून घ्यायच्या आहे मस्त अशा. आणि बघा, 3-4 उकळ्यांमध्येच याचा घट्टपणा किती वाढलेला आहे. मस्त असं हे घट्ट असं झालेलं आहे सूप. आता यामध्ये आपण मंचुरियन टाकून घेणार आहे मस्तच. आणि मंचुरियन यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे जास्त वेळ उकळू द्यायचं नाही आहे, जास्त वेळ गॅस ऑन ठेवायचा नाही आहे. नाहीतर किंवा मग तुम्ही पाणी टाकायच्या आधीसुद्धा भाज्यांमध्येच मंचुरियन टाकू शकता. पण भाज्यांमध्ये मंचुरियन टाकल्यानंतर ते जास्त शिजतात आणि त्यांचा क्रंचीपणा किंवा जे कुरकुरीत असतात आपले मंचुरियन झालेले ते सॉफ्ट होतात. म्हणून हे मी तेव्हा टाकले नाही, हे मी नंतर टाकते. आणि हे टाकल्यानंतर जस्ट एखादा मिनिट फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. एखादा मिनिट आपल्याला गॅस ऑन ठेवायचा आहे, नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच सर्व करायचं आहे. बघा, आपली ग्रेव्हीवाले मंचुरियन बनवून तयार आहे. मस्त अशी ही रेसिपी बनलेली आहे माझी. खूपच छान सुगंध येत आहे आणि मी आता ती टेस्ट करणार आहे. आणि मस्त अशी ही रेसिपी आपली झालेली आहे. त्यासोबत आपण नूडल्स पण बनवलेले आहे. बघा, किती छान झालेली आहे आणि ग्रेव्ही पण किती छान झालेली आहे. आणि खरंच तुम्हाला सांगते, तुम्ही या टाईपचं घरच्या घरी बनवून मुलांना खुश करू शकता. हा एक पर्याय आहे, हे बाहेरचं मुलांना टाळण्यासाठी, बाहेरचं जेवण टाळण्यासाठी तुम्ही घरी बनवू शकता. बघा, मस्तच असं आपलं मंचुरियन डिश तयार आहे. त्यासोबत आपले मस्त नूडल्स तयार आहे. आणि मस्तच मी सांगू शकत नाही तुम्हाला शब्दांमध्ये, ही मस्त आपली रेसिपी बनवून तयार आहे. तर तुम्ही पण अशी माझी रेसिपी बनवा. माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल
सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, कारण माझ्या नवनवीन रेसिपीजच्या लिंक तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. सो तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद.